नागपुरातील कल्याणेश्वर शिवमंदिरात भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावल्यात। सकाळीच आकर्षक अशी रोषणाई आणि त्याचबरोबर सजावट या मंदिर परिसरात केलेली आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं आहे। महाल परिसरामध्ये असलेल्या या कल्याणेश्वर शिवमंदिराला भोसलेकालीन इतिहास आहे। राचा हा श्रावणी सोमवार, श्रावण सुरू झाला की विविध व्रतवैकल्य केली जातात, उपवास केले जातात आणि श्रावणी सोमवार निमित्तानं सुद्धा अनेक भाविक मंडळी उपवास करतात आणि भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये रांगा लावतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि आज भक्तांची रीग नागपुरातील विविध शिवमंदिरात लागलेली आहे। आपण आता कल्याणेश्वर शिवमंदिरामध्ये आहे। तिथे सकाळपासूनच भक्तांची रीग लागली आहे। पहाटेलाच अगदी अभिषेक झाला, विविध आरती झाल्या आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर भक्त शिवाचं दर्शन घेण्याकरता बम बम बोले म्हणत इथे महादेवाचं नाव जपनाम करत सगळेजण दर्शनासाठी पोहोचताना दिसत आहे। हे नागपुरातील कल्याणेश्वर शिवमंदिर जे आहे त्याला ऐतिहासिक असा वारसा आहे। भोसलेकालीन हे संपूर्ण मंदिर आहे आणि नागपूर शहरातीलच नाही, अगदी बाहेर गावाहून सुद्धा लोक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी पोहोचत असतात आणि जसं दिवस चढत जाईल तशी तशी इथे गर्दी वाढत जाईल। विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल या संपूर्ण मंदिरात राहील। मंदिराला अतिशय सुरेख असं सजवण्यात आलेलं आहे। रोषणाई सुद्धा करण्यात आली, ती संध्याकाळच्या सुमारास दिसेल। आता सुद्धा गर्भगृहाची जी सजावट आहे ती एकदम आकर्षकरित्या करण्यात आलेली आहे आणि भक्त मोठ्या उत्साहाने बम बम बोले म्हणत महादेवाचं जपनाम करत इथे दर्शनासाठी कल्याणेश्वर मंदिरात पोहोचताना दिसत आहे। केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातील सगळ्या शिवमंदिरांमध्ये आज भक्तांची ओसंडून अशी गर्दी आहे आणि शिवाचं दर्शन घेण्याकरता भक्त पोहोचताना दिसून येत आहेत।